सर्वांना नमस्कार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा आपल्या थंबनेलवरती ज्या पद्धतीने विषय मांडलेला आहे त्यानुसार असेल. पुढील वर्षी पुन्हा महाभरती. राज्यात लाखो नोकर भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मोठी घोषणा झालेली आहे. एकंदरीत काल आपल्या यूट्यूब चॅनलला एक व्हिडिओ त्या ठिकाणी मी टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ. आणि त्यामध्ये एक शासनाने रोजगार मेळावा कालच्या दिवशी आयोजित केला होता. शक्यतो 150 दिवसाच्या त्यांच्या या कार्यक्रमाचा भाग होता. आणि अनुकंपा आणि क्लरिकल ज्या भरती झाली होती, त्याचे नियुक्तीपत्र त्या ठिकाणी वाटण्यात आले. आणि त्या ठिकाणी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोठी घोषणा केली. आणि त्याचं कात्रण आज मीडियामध्ये मीडिया कव्हरेज आलेलं आहे. ते नेमकं काय आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण ते कात्रण बघूया नेमकं काय त्याच्यात म्हटलेलं आहे. बघा, या ठिकाणी पुढील वर्षी पुन्हा महाभरती. सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, मुख्यमंत्र्यांची घोषणा. आता या ठिकाणी मित्रांनो, अ, नियुक्तीपत्रांचं वाटप कशा पद्धतीने झालेलं आहे, तर त्यामध्ये कोकण विभागामध्ये 3,078 उमेदवारांना दिलेलं आहेत. विदर्भामध्ये 2,597 उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं. मराठवाडा विभागामध्ये 1,710, पुणे विभागामध्ये 1,674, नाशिक विभागामध्ये 1,250, अशा एकूण 10,309 या विभागातील नियुक्तीपत्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता तो विषय काय आहे तो आपण समजावून घेऊ. मित्रांनो, या ठिकाणी ही जी मीडिया कव्हरेज आहे ही लोकसत्ता या न्यूजपेपरमधली आहे. लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये असं मेन्शन केलेलं आहे, की राज्यात पारदर्शक पद्धतीने 40,000 पोलिसांसह सुमारे 1,00,000 नोकर भरती करण्यात आली. प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व विभागातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार असून त्यानंतर पुढील वर्षी विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा महाभरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी शनिवारी केली. म्हणजे कालच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही घोषणा युवक वर्गाला आकर्षित करणारी ठरणार आहे. याबाबत दुमत नाहीये, कारण हा जो कार्यक्रम राबवला गेला तो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून हा राबवला गेला. मित्रांनो, या ठिकाणी एक विशेष बाब म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा 26/11 या जो 26/11चा भ्याड हल्ला झाला आणि मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एक शहीद उपनिरीक्षक होते प्रकाश मोरे, यांची कन्या आहे अनुष्का, हिला नियुक्ती देण्यात आली. अनुष्काचं बी फार्म झालेलं आहे आणि त्यामुळे औषध निर्माता गट ब हे पद अनुकंपावर मिळणे नियमामुळे कठीण झालं होतं. कारण हे पद लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत येतं. पण लोकसेवा आयोगाला विशेष विनंती करून नियमात शिथिलता मिळवली आणि तिला न्याय मिळाला. अशा पद्धतीचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाईव्ह बाईटमध्ये सुद्धा होतं, की 26/11 या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांची कन्या अनुष्का मोरे, हिला औषध निर्माता गट ब हे पद देताना खूप अडचणी निर्माण झाल्या. परंतु आम्ही MPSCला त्या ठिकाणी नियमामध्ये शिथिलता करावी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी म्हटलं आणि त्यामुळे MPSCने त्याच्यामध्ये शिथिलता दिली आणि तिला न्याय मिळाला. अशा पद्धतीचं हे कव्हरेज आहे. ह्याच्या पुढेही थोडंसं कव्हरेज आहे, ते आपण बघू. पान 1 नंबरवरून सामान्य प्रशासन विभागातर्फे अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील 10,309 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. म्हणजे पुढील वर्षी पुन्हा महाभरती होणार आहे. आत्ता काल त्यांनी 10,309 लोकांना, म्हणजे अनुकंपा, हे मी मगाशी विभाग दाखवले ते मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ह्या सर्व विभागांमध्ये
10,309 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिलं. त्यामध्ये अनुकंपा तत्त्वावरील होते आणि लिपिक श्रेणीतील. आणि या शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांची लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने कामं करावी. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्यानंतर गिरीश महाजन साहेब असे बरेचसे मंत्री, त्यानंतर मुख्य सचिव राजेश कुमार मीना साहेब आणि अशा सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला. आता मुख्यमंत्र्यांनी हा सुद्धा त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे, की जे सेवाविषयक नियम आहेत त्यामध्ये बदल करावा लागेल. 50 वर्ष हे नियम जुनेच आहेत आणि त्यामुळे पुढच्या वर्षीच्या भरती अगोदर या ठिकाणी बदल घडतील आणि त्या ठिकाणी पुढच्या वर्षी जी भरती होणार आहे, त्या भरतीमध्ये कुठलीही अडचण येणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी काल शब्द दिलाय. आणि यामध्ये शेवटचं एक कव्हरेज आहे, ते पण बघणं अत्यंत गरजेचं आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, की निवडणुका आणि महाभरती. जे प्रत्येक वेळेस ही निवडणुका जाहीर होतात. आपल्याला माहिती आहे, की या 1-2 महिन्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि काही ग्रामपंचायती अशांच्या काही निवडणुका आहेत. कोर्टामध्ये मॅटर आहे आणि कोर्टाने जानेवारीच्या आत त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला सांगितल्यात. आणि त्यामुळे मीडिया कव्हरेजमध्ये असं म्हटलेलं आहे, की निवडणुका जवळ आल्यावर तरुण वर्गाला आकर्षित करण्याकरिता नोकर भरतीची घोषणा करण्याची ही प्रथा रूढ झालेली आहे, रूढ होऊ लागलेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेल्या वर्षी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 75,000 सरकारी पदे भरण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केली होती. तत्पूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही नोकर भरतीची घोषणा झाली होती. पण महापोर्टलच्या त्या भरतीमध्ये खूप मोठा घोटाळा झाला, गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं, तक्रारी आल्या आणि त्यामुळे ती वादग्रस्त ठरली. तर आता सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी घोषणा केलेली आहे ती प्रत्यक्षात उतरते की नाही ते बघावं लागेल. आणि नाहीतर मग ती एक प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर दिलेली एक मोठी घोषणा असेल, असं एकंदरीत या मीडिया कव्हरेजमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी जे काही बदल केलेत ना, त्यामध्ये अनुकंपाच्या 80% जागा भरलेल्या आहेत. 20% जागा लवकरच भरल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर एकंदरीत मित्रांनो, आजच्या या मीडिया कव्हरेजद्वारे आपण हेच बघितलंय, की कालचा व्हिडिओ आणि त्याच्यामधली सत्यता काय? पुढील वर्षी महाभरती होणार आहे ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने म्हणजे काल 10,309 उमेदवारांना अनुकंपा प्लस लिपिक वर्गातल्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे, की पुढच्या वर्षी म्हणजे 2026 या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया होणार आहेत, असं त्यांनी सूचवाद केलेले आहेत. येणारा काळ ठरवेल, की भरती होणार आहे किंवा नाही. पण त्या ठिकाणी तयारीला लागणं सुद्धा गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी तयारीला लागणं गरजेचं आहे. तर हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान. Audio Jungle.